सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पुण्यात धडक मोर्चा। जरांगे पाटील, सुरेश धस यांच्यासह देशमुख कुटुंबीय सहभागी होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी गुजरातच्या शिवमंदिरात होते मुक्कामाला। पैसे संपले, पुण्यात आले, पोलिसांनी पकडलं। एसआयटी मधील अधिकारी वाल्मिक कराडसाठी करतायत काम। जितेंद्र आव्हाड यांचा सोशल मीडियावर गंभीर आरोप। अधिकाऱ्यांचे फोटोही केले पोस्ट। आजपासून भाजपचं राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान। नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। जवळपास 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष्य। धनंजय मुंडे यांच्यामुळे पक्ष अडचणीत येणार असेल तर अजित पवार पाहतील। मला कुणाच्याही राजीनाम्याची घाई करण्याची गरज नाही, भुजबळांचं परखड मत। कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का। भूकंपाची तीव्रता 2 रिश्टर स्केल। नागरिकांमध्ये भीती। नाशिकमध्ये चोरीला गेलेलं बाळ अखेर सापडलं। आरोपी महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। मूल होत नसल्याने केली बाळाची चोरी। नागपूर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये बर्ड फ्लूमुळे 3 वाघ आणि बिबट्याचा मृत्यू। वनविभागामध्ये खळबळ। छत्तीसगडमधील अबू जमाडच्या जंगलात झालेल्या चकमकीत 4 माओवाद्यांचा खात्मा तर 1 जवान शहीद। दंतेवाडा नारायणपूर सीमेवर मोठं ऑपरेशन। काश्मीरसह हिमाचल प्रदेशच्या अनेक भागात तुफान बर्फवृष्टी। तापमानात मोठी घट। पर्यटक लुटतायत बर्फवृष्टीचा आनंद।